आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला आपण वर्ण असे म्हणतो. वर्णमाला मराठी भाषेतील वर्णमाला पुढील प्रमाणे आहे. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, आव, आव, आ. त्यानंतर क चा गण, च चा गण, ट चा गण, त चा गण, प चा गण आणि य चा गण अशा पद्धतीने वेगवेगळे अक्षर या मराठी वर्णमालेमध्ये आहेत. आपण तो स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर वर्णाचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार येतो स्वर, दुसरा प्रकार आहे स्वरादी आणि तिसरा प्रकार आहे व्यंजन. वर्णमाला या 3 घटकामध्ये विभागलेली आहे. प्रथम आपण स्वर कशाला म्हणतात ते पाहूया. अ पासून ओ पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वराचा उच्चार करताना ओठाच्या व जिभेच्या विविध हालचाली होतात, पण ओठाच्या व जिभेच्या कोणत्याही भागाला तोंडातील कोणत्याही अवयवाचा स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. मराठी भाषेमध्ये 12 स्वर आहेत. ते 12 स्वर अ, आ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, आय, ओ, आव असे हे 12 स्वर आहेत. आता स्वरादी कशाला म्हणतात ते समजून घेऊया. व अहा या 2 वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यात अनुस्वार व विसर्ग असे 2 उच्चार आहेत. यांचा उच्चार करताना वर्णांच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असं म्हटलं जातं. स्वर आदी असं म्हटलं जातं. मराठी भाषेमध्ये 2 स्वरादी आहेत, आणि आहा. त्यानंतर आपण व्यंजन कोणते आहेत ते पाहूया आणि व्यंजन कशाला म्हणतात ते पाहूया. मराठी वर्णमालेत क, ख पासून ह पर्यंत वर्ण व्यंजने आहेत. ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात. मराठी भाषेत खालील प्रमाणे व्यंजने आहेत. क, ख, ग, घ आणि ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह आणि ळ. यामध्ये क चा गण, च चा गण, ट चा गण, त चा गण, प चा गण आणि य चा गण अशा पद्धतीने विभागणी केलेली आहे. आता स्वर आणि स्वरांचे कोणकोणते प्रकार पडतात ते आपण समजून घेऊया. स्वराचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर, दुसरा आहे संयुक्त स्वर आणि तिसरा आहे सजातीय स्वर व विजातीय स्वर. प्रथम आपण ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर कशाला म्हणतात ते पाहूया. ऱ्हस्व स्वर स्वरांचा उच्चार करताना काही स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. उदाहरणार्थ अ, ई, उ, ऋ, लू हे ऱ्हस्व स्वर आहेत. तर दीर्घ स्वर काही स्वरांचा उच्चार करताना अधिक वेळ लागतो, उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. ते दीर्घ स्वर आ, ई, उ, ए, ऐ, औ, आव हे दीर्घ स्वर आहेत. अशा पद्धतीने जे 12 स्वर आहेत ते 12 स्वराची विभागणी ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर यामध्ये केलेली आहे. त्यानंतर पाहूया संयुक्त स्वर. 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हणतात. ए, ऐ, ओ, आव हे संयुक्त स्वर आहेत. ए हा स्वर अ प्लस ई किंवा ई यापासून तयार झालेला आहे. ए हा स्वर आ प्लस ई किंवा ई यापासून हा संयुक्त स्वर बनलेला आहे. तर ओ हा स्वर अ अधिक उ किंवा दुसरी उ यापासून ओ हा स्वर बनलेला आहे. तर आव हा स्वर अ अधिक उ किंवा उ यापासून बनलेला आहे. असे हे एकूण 4 संयुक्त स्वर मराठी भाषेमध्ये आहेत. त्यानंतर स्वराचा तिसरा प्रकार पाहूया, सजातीय स्वर व विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे एकच उच्चार निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. एकाच उच्चाराने निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ अ, आ, ई, उ हे सजातीय स्वर आहेत. तर विजातीय स्वर याच्या उलट भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. स्वराचं जे उच्चार स्थान आहे ते वेगवेगळ्या ठिकाणातून असल्यामुळे त्याला विजातीय स्वर असं म्हटलं जातं. जसं अ, ई, उ, ए, ऋ हे विजातीय स्वर आहेत. आता आपण व्यंजनाकडे येऊया. व्यंजनाचे प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया. मराठी भाषेमध्ये व्यंजनाचे एकूण 6 प्रकार आहेत. एक पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजने, दुसरा प्रकार आहे अनुनासिक व्यंजने, तिसरा प्रकार येतो कठोर व मृदू व्यंजने, अर्धस्वर, उष्मे व घर्षक आणि महाप्राणायाम अल्पप्राण व्यंजने असे हे व्यंजनाचे 6 मुख्य प्रकार आहेत. आता या प्रत्येक प्रकाराविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया.
पहिला प्रकार घेऊया आपण स्पर्श व्यंजने. क ख पासून भ म पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणतात, ज्यांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, दात, ओठ यांच्याशी तिला स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्याला स्पर्श व्यंजने असे म्हणतात. हे व्यंजने बोलत असताना जीभ, कंठ, तालू, दात, ओठ यांच्याशी स्पर्श होतो, म्हणून याला स्पर्श व्यंजने असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार येतो अनुनासिक व्यंजने. ड, त, न, न, म या वर्णाचा उच्चार स्थानांबरोबरच नाकातून होतो, म्हणून त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात. याचा पंचम वर्ण, याच अनुनासिक व्यंजनाला पंचम वर्ण, परसवर्ण असेही म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे कठोर व मृदू व्यंजने. उच्चाराची तीव्रता जास्त त्यांना कठोर व्यंजने असे म्हणतात. ज्या व्यंजनांची उच्चारण तीव्रता जास्त असते त्यांना कठोर व्यंजने, तर ज्याचा उच्चार सौम्य कोमल असतो त्यांना मृदू व्यंजने असं म्हणता येतं. आता व्यंजनाचे प्रकार जे आपण 4 प्रकार पाहिले, त्याचा वर्ग कठोर व्यंजने कोणते आहेत, मृदू व्यंजने कोणती आहेत आणि अनुनासिक कोणते आहेत ते पाहूया. क चा जर आपण वर्ग याचा विचार केला तर यामध्ये क आणि ख ही कठोर व्यंजने आहेत, तर ग आणि घ ही मृदू व्यंजने आहेत आणि अनुनासिक ड हे व्यंजन आहे. च चा वर्ग यामध्ये च, छ हे कठोर व्यंजने आहेत, तर ज आणि झ ही मृदू व्यंजने आणि त्र हा अनुनासिक व्यंजन आहे. ट चा वर्ग यामध्ये ट, ठ कठोर व्यंजने, ड, ढ मृदू व्यंजने आणि न अनुनासिक व्यंजन आहे. त्यानंतर त चा वर्ग यामध्ये त, थ, द, ध आणि न असे वेगवेगळे व्यंजने येतात. प चा वर्ग यामध्ये कठोर व्यंजने आहेत प आणि फ, तर मृदू व्यंजने आहेत ब, भ आणि अनुनासिक म हे वर्ण हे व्यंजन येतं. अशा पद्धतीने या व्यंजनाचे वर्गीकरण आपल्याला सांगता येईल. त्यानंतर येतात व्यंजनाचे प्रकार. यामधला चौथा प्रकार येतो अर्धस्वर. य, र, ल, व यांची उच्चार स्थाने अनुक्रमे इ, उ, उ, लु या स्वराच्या स्थानासारखीच आहेत. संधी होताना या स्वराच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनाच्या जागी हे स्वर येतात. इ अधिक अ म्हणजे य अधिक अ, उदाहरणार्थ अति अधिक अंत अत्यंत. ऋ अधिक अ बरोबर र अधिक अ, याचं उदाहरण आपल्याला पितृ अधिक अर्थ पित्रर्थ. लु अधिक अ किंवा आ बरोबर ल अधिक अ किंवा आ, उदाहरणार्थ लु अधिक आकृती लाकृती. ऋ हा वर्ण अभावाने आढळतो. पाचवा प्रकार उष्मे किंवा घर्षक. श, स, श यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. मुखावाटे जोराने उसासा बाहेर टाकल्यामुळे या वर्णांचा उच्चार होतो. सहावा प्रकार आहे महाप्राण व अल्पप्राण. ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण म्हणतात. ह मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात व उरलेल्या वर्णांना अल्पप्राण वर्ण असे म्हणतात. आता या ठिकाणी अल्पप्राण, महाप्राण अशी विभागणी दिलेली आहे. आपण या ठिकाणी स्क्रीनवरती महाप्राण व अल्पप्राण याची उदाहरणं पाहू शकता. सातवा प्रकार आहे ळ. हे स्वतंत्र अस्तित्व असलेले अक्षर आहे. श व ज्ञ ही 2 अक्षरे संयुक्त व्यंजने आहेत, तर क्ष क अधिक श अधिक अ यापासून तयार झालेला आहे. ज्ञ द अधिक न अधिक य अधिक अ यापासून ज्ञ हे अक्षर हे वर्ण तयार झालेलं आहे. आता वर्णांची उच्चार स्थानी आपण पाहूया. पहिला आहे कंठ वर्ण. कंठ म्हणजे गळा आणि या ठिकाणाहून उगम पावणारी वर्ण आहेत अ, आ, क, ख, ग, घ, ड आणि ह. दुसरा प्रकार येतो तालव्य वर्ण. इ, ई हे स्वर तालव्य वर्ण आहेत. च, छ, ज, झ, त्र, य, श हे तालव्य वर्ण आहेत, मात्र त्यांचा उच्चार य ने युक्त होतो. उदाहरणार्थ च, छ, ज, झ. तिसरा प्रकार येतो दंत तालव्य वर्ण. च, छ, ज, झ या वर्णांना अ लावून पण य न लावता जो उच्चार होतो त्याला दंत तालव्य वर्ण असे म्हणतात. मूर्धन्य वर्ण यामध्ये रू हा स्वर तसेच ट, ठ, ड, ढ, न, र, श, क यांना मूर्धन्य वर्ण असं म्हणतात. पाचवा प्रकार येतो दंत वर्ण. लू हा स्वर तसेच त, थ, द, ध, न, ल, स ही व्यंजने आहेत, त्यांना दंत वर्ण असे म्हणतात. सहावा ओष्ठ वर्ण. उ, उ
हे स्वर तसेच प, फ, ब, भ, म हे ओष्ठ वर्ण आहेत असे म्हटलं जातं. 7वा प्रकार येतो कंठ तालव्य वर्ण. ए ही वर्ण कंठ तालव्य वर्ण आहेत. तर दंततोष्ठ वर्ण व हा वर्ण आहे. कंठोष्ठ वर्ण ओ आणि औ हा वर्ण आहे. आता मूळाक्षरांचे आकार यावरून त्याची देखील विभागणी कशा पद्धतीने केली जाते ते पाहूया. शीर्षदंड असलेली अक्षरे यामध्ये छ, ट, ठ, ड, ढ, द, ह आणि ळ ही अक्षरे शीर्षदंड असलेली अक्षरे आहेत. त्यानंतर मध्यदंड असलेली अक्षरे क आणि फ ही 2 अक्षरे आहेत. अंत्यदंड असलेली अक्षरे ख, ग, घ, च, ज, झ, न, त, थ, ध, न, प, ब, भ, म, ल, व, श, श, स, क्ष आणि यज्ञ ही अक्षरे अंत्यदंड असलेली अक्षरे आहेत. सर्वात शेवटी दंड नसलेले अक्षर र हे अक्षर एकमेव असं आहे ज्याला कोणत्याही प्रकारचा दंड नाहीये. आणि जोडाक्षरे क्ष, ज्ञ, क्व आणि र ही 4 जोडाक्षरे आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ण, वर्णाचे उच्चार स्थान, त्याचबरोबर त्याचे वेगवेगळे प्रकार, स्वरांचे प्रकार याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? या अगोदर आपण ही माहिती पाहिली होती का? माझा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नियमित मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.